सगळ्या गोष्टी. हे लर्निंग आहे. तू मधून उठून आलं ना सरांनी नोटीस केली ती गोष्ट, ती खूप जबरदस्त होती. कारण तुझ्यासारखी मी हिंमत तेव्हा केली असती, मी अजून कुठेतरी असतो इतर ठिकाणी. तुझं पण अभिनंदन. छान होती ऍक्टिव्हिटी. असा आत्मविश्वास खरंच सांगतो सगळ्यांमध्ये हा आत्मविश्वास येऊ दे. पाठीमागं बसले म्हणून लाजायचं नाही, किंवा मी पुढे बसले मला जबरदस्ती मला इथे बसवलंय, हा कुठला म्हणजे न्यूनगंड बाळगण्याचं कारण मला तर वाटत नाही. आरामात सगळ्या गोष्टी करायच्या होऊन जातात. लाजायचं नाही. शिकताना मुळात लाजणं ही गोष्ट सोडून द्यायची. बिंदास जायचं. शिक्षक आहेत, विचारायचे प्रश्न. बाबा क्लासमेट्स असतात त्यांना विचारा प्रश्न असतील छोटे मोठे. फाईन. सो माझ्याकडे फक्त थोडाच वेळ आहे त्याच्या बाबतीत. मी माझ्या कामाच्या बाबतीत सांगतो. मी प्रणव खोत, SM हायस्कूलचाच जुना विद्यार्थी. 12वी सायन्सपर्यंत मी इथंच शिकलो आहे. आणि 12वी सायन्समध्ये मला आवडायचं. 11वी 12वी मध्ये मला फिजिक्स खूप आवडायचं. ऑब्विसली खूप आवडायचं. त्याच्यामध्ये एरोडायनॅमिक्सवालं सेक्शन. मग नंतर ठरवलं की इंजिनिअरिंग करायचं, जसं सगळे करतात. आणि लास्ट मोमेंटला रिअलाइज झालं की मी इंजिनिअरिंगसाठी बनलोच नाही. मला चित्रकला आवडते खूप. म्हणजे मी पहिल्यापासून इथं, म्हणजे मी 5वी 6वी 7वी पासून ज्या काही कॉम्पिटिशन असतं ते मी सगळ्यामध्ये सहभाग घ्यायचो आणि ते प्रोत्साहन मिळायचं. इतर ऍक्टिव्हिटी ॲव्हरेज चालायच्या, पण त्या गोष्टीमध्ये एकदम जोरदार असायचं. तुमचे आता गडीकर सर आहे तिथे, शाहरुख गडीकर. आम्ही दोघे क्लासमेट आहे. म्हणजे माझे मित्र मंडळ होते सगळे. मग हे म्हणायचे अरे भारी करतोय, अजून एक करून दिला. मग ते एक प्रोत्साहन असतं. मित्र काय करतोय तर असं ते प्रोत्साहन येत असतं. शिक्षक तर असतातच, पण मित्र पण असतात. म्हणून एकमेकांसाठी उभं राहायला शिका सगळ्यात पहिल्यांदा. फक्त एसटीने एकत्र जायचं म्हणून एकत्र येऊ नका. सो त्याच्यानंतर माझं इथे शिक्षण झाल्यानंतर मी करिअर करण्यासाठी मुंबईचं JJ सुरफ आर्ट, जे BFA बॅचलर ऑफ फाईन आर्ट्सचं कॉलेज आहे, जिथं फक्त पूर्ण आशियामधून 100 जणांची निवड होते. तिथं शिक्षण काय असतं? BFA बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स. ज्या दृश्यकला आहेत सगळ्या, तुम्ही ज्या पण काय गोष्टी बघताय दृश्यकलांमध्ये काय आलं, त्याच्यामध्ये पेंटिंग आलं, त्याच्यामध्ये स्कल्पचर, मूर्तिकला विभाग आला, त्याच्यामध्ये सिरॅमिक्स, मेटल वर्क, तुम्ही घातलेले कपडे, ते टेक्स्टाईल डिझाईन, ते करणारे आम्ही असतो. आणि त्याच्यानंतर अजून एक डिपार्टमेंट असतं BFA ॲप्लाइड आर्ट. ज्या पण काही पारंपरिक कला आहेत त्याचा भविष्यात जाऊन कमर्शियली व्यावसायिकरित्या वापर कसा करावा याच्यासाठी कमर्शियल आर्ट किंवा ॲप्लाइड आर्ट हे डिपार्टमेंट काम करते. 4 वर्षाचा डिग्री कोर्स असतोय. आणि आर्ट, कॉमर्स, सायन्स या कोणत्याच गोष्टीचं बंधन नाही ते करण्यासाठी. तुम्ही बिंदास त्याच्यामध्ये ॲडमिशन घेऊ शकता. पण पहिल्यांदा 11वी 12वी तुमचं जे पण काय तुम्ही माध्यम निवडले ते शांतपणे पूर्ण करा आणि दुसरं पण अभ्यास करा. कारण फाईन आर्ट फील्ड असं आहे, याच्यामध्ये तुम्ही जन्मल्यापासून तुम्हाला जशी समज यायला लागते तेव्हापासून तुम्ही काही गोष्टी अनुभवताय, बघताय. आणि शाळेमध्ये पण ज्या पुस्तकांमध्ये गोष्टी येतात त्या गोष्टी किंवा जे पण त्यांचा अभ्यास करताय ते फक्त परीक्षेपुरतं मर्यादित नसते. तुम्हाला असं पण कामाला येते. कारण डिझाईन फील्ड असंच आहे, तुमच्या गोष्टी काय चालते त्याच गोष्टी तिथं इम्प्लिमेंट होतात सगळ्या डिझाईनमध्ये. म्हणजे आता बदलत राहतात. प्रत्येक 2-3 वर्षात सगळ्या गोष्टी हेअरस्टाईलमध्ये कॉस्ट्युम, फॅब्रिक, डिझाईन नवीन येतात. बाईक्समध्ये 1 वर्षामध्ये तुमचं फोनचं नवीन डिझाईन येत आहे. 1 वर्षामध्ये UI UX युजर इंटरफेस, ज्या फोनमध्ये तुम्ही गोष्टी स्क्रोल करताय तो इंटरफेस असतो, हे डिझाईन चेंज होतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी चेंज करण्यासाठी डिझाईन इंडस्ट्री कारणीभूत असते. त्याच्यासाठी आम्ही काम करतो. माझं ग्रॅज्युएशन चालू होतं तेव्हापासून मी काम चालू केलं. पण मला एक इंटरेस्ट होता, ज्या डोक्यामध्ये गोष्टी येतात, पेंटिंग मी करायचो, स्केचिंग करायचो, ते पेपरवर, आणि पेपरवरून ते प्रत्यक्ष उभा राहते. म्हणजे फिल्म स्टुडिओ किंवा तुम्ही रियालिटी शो बघता, इंडियन आयडल बिग बॉस, त्याचे जे काही सगळे स्टेज असतात, ॲक्टरला बघलं काढलं की तुम्हाला जेवढं काही दिसतंय ते डिझाईन करणे, त्याच्यामध्ये इंटरेस्ट होता. म्हणून मी परत एक एंट्रन्स एक्झाम दिली. FTI फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट पुण्यामध्ये आहे. भारताचं एकमेव फिल्म इन्स्टिट्यूट, हे गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट, जिथे भारतातून फक्त 10 जणांची निवड होते. तिथे मी एकमेव मराठी स्टुडंट आहे. बाकी सगळे साऊथ इंडियन, बंगाली आहेत. आणि ऑलरेडी भारतामध्ये फिल्म मेकिंगमध्ये राज्य करणारे 30 लोक आहेत. सो आपण पण थोडंसं प्रयत्न करू म्हणलं आणि मी तिथं मग ॲडमिशन घेतलं होतं. सो तिथं काम करताना माझी एक फिल्म होती, सनफ्लॉवर वॉज द फर्स्ट वॉज तो कन्नड होतं. आणि जो कान्स फिल्म फेस्टिवल, जगातला सगळ्यात मोठा फिल्म फेस्टिवल समजला जातो, जो फ्रान्समध्ये होतो, फ्रान्स शहर आहे त्या शहरामध्ये होतो. तर तिथे या फिल्मची निवड झाली. आता ज्यांना माहीत आहे त्यांना गांभीर्य नसेल, पण फ्रान्स म्हणजे लोकांचं आयुष्य जातं तिथं पोहोचायला. मी माझ्या कॉलेजच्या फर्स्ट इयरमध्ये असताना, माझ्या मास्टर्समध्ये फर्स्ट इयरमध्ये असताना केली फिल्म, आणि तिथे निवड झाली.
आम्ही भारताला तिथं राहून रिप्रेझेंट पण केलं त्यामध्ये. आणि निवड झाली तेव्हा 2600 फिल्म होत्या, त्याच्यामध्ये फक्त 18 फिल्म सिलेक्ट झाल्या जगभरातून. माझ्यासोबत इस्रायलची फिल्म होती, ऑस्ट्रेलियन फिल्म होती, त्याच्यामध्ये मेक्सिकन फिल्म होती. मी हे सांगत कारण काय माहिती आहे, इंटरॅक्शन एकमेकाशी बोला नव्हते. माझे हे मित्र आहेत, माझी ही मैत्रिणी, मी यांच्यासोबतच 2 वर्ष बोलणार, हे चुकीचं आहे. मेक्सिकन फिल्म मेकर्स किंवा जी मेक्सिकन टीम होती, मेक्सिकोची अमेरिकन टीम होती, त्यांच्यासोबत बोलताना मला लक्षात भारतीय संस्कृती आणि मेक्सिकोची संस्कृती एक म्हणजे पुरातन काळात कितीतरी गोष्टी मिळत्या जुळत्या त्यांच्या. त्या पूर्वी मी पुस्तकात पण वाचल्या, पण मला तेव्हा त्या जाणून आल्या नाही, ते दिसून आल्या नाही. का तर मी फक्त अभ्यासाच्या गोष्टी करायचो. नंतर अवांतर वाचन एक गोष्ट असते ती खूप कमी व्हायची. ॲडिशनल वाचते त्यांनी ते वाचन कमी होतं. पण त्या लोकांशी संपर्क, त्या मुलांशी संपर्क आल्यानंतर त्या गोष्टी समजण्याची खूप गोष्टी मिळतात होत्या त्याच्यात. एवढंच म्हणजे एका विहिरीत नाही राहायचं, बाहेर उड्या मारायला बघायचं. इंटरनेट आहे तुमच्याकडे, सोशल मीडिया आहे, इंस्टाग्रामवरती खरं खरं सांगायचं किती लोक आहेत इंस्टाग्रामवरती बिंदास साधवायचं. अजून पण पाठीमागचे थोडं हिंमत करतात, हॅट्स ऑफ, हिंमत तुमच्यासारखी पाहिजे, ठीक आहे. पण सकारात्मक वापर कसा करायचा ह्या गोष्टींचा. बळी पडू नका बघू. मी आता रिक्वेस्ट पाठवली, त्याला पाठवली, मी अननेसेसरी रिक्वेस्ट मी रिमूव्ह करून टाकतो. मी खरंच सांगेन, म्हणजे 11वीची मुलं तुम्ही इथं आलाय, तुम्ही खरंच चांगल्या ठिकाणी आलाय. बेस्ट प्लेस बेस्ट प्लेस इथे सगळ्यात बघायला मिळतात तुम्हाला. लहान मुलीच्या खेळत असतात की निरागस ऊर्जा पण इथे असते. आणि त्याच्यानंतर मुख्य आहे किंवा आता माझ्या महाविद्यालय त्याची काय होतं, एक नॅचरल एनर्जी पण तुम्हाला इथे सगळीच बघायला मिळते. आणि या सगळ्या गोष्टी इतकं असं कॅम्पस आहे, सगळ्याच गोष्टी आहेत. प्रोफेशनल स्टाफ आहे, सगळ्याच गोष्टी आहेत, स्टुडंट्स आहेत बाकीचे. सो योग्य ठिकाणी आहात आणि तुमचं खरंच तिथं स्वागत. आणि माझ्या पदाबद्दल थोडक्यात सांगतो सर. मी आहे आता माझं काम आहे, मी पूर्वी आर्ट डायरेक्टर होतो, कला दिग्दर्शक, जो फिल्मचे स्टेज डिझाईन करतोय. मी आता त्यांचा एचओडी म्हणजे प्रोडक्शन डिझाईन, फिल्म प्रोडक्शन डिझाईन. एखादी फिल्म सुरू झाल्यापासून एंडपर्यंत ती कम्प्लिटली तुम्हाला, तुम्ही प्रेक्षक म्हणून तुम्हाला ती कशी दिसते याचा पूर्ण फॉर्म माझा असते. स्टँडर्ड त्याचे स्टेज डिझाईन, त्याचे कॉस्ट्युम, तुम्ही ज्वेलरी बघताय ती ज्वेलरी डिझाईन असते त्याच्यामध्ये ओव्हरऑल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंजा किती लोकांनी बघितलं. मुंजाची आता रिसेंट फिल्म आली, कोणी बघितली. करा रे, लाजायचं नाही यार, ठीक आहे, कोणीच नाही बघितली, ठीक आहे. त्याच्यामध्ये VFX म्हणजे नवीन ट्रेंड आला फिल्म मेकिंगमध्ये, डिझाईन इंडस्ट्रीमध्ये, की आता सगळ्या गोष्टी कॉम्प्युटरवरती होतात. बऱ्याच लोकांचे जॉब पण जाते त्याच्यामुळे. तर ते VFX, त्या VFX म्हणजे व्हिज्युअल इफेक्ट सगळे झाले, ते कसे बनवते, ज्या गोष्टी प्रत्यक्षात नाही आहेत त्या क्रिएट करणं, त्या सगळ्या गोष्टींचं जॉब माझं असतं. त्या गोष्टी मी डिझाईन करतोय. आणि मी फिल्मचा डिरेक्टर, फिल्मचा सिनेमॅटोग्राफर जो शूटिंग करतोय, आणि 3 एचओडी मिळून आम्ही सगळ्या फिल्म बनवतोय. आणि त्या पुढे मग पूर्ण जातो. सो आता माझा जॉब आहे, त्याच्याबद्दल आपण सविस्तर बोलूया एक दिवस परत येईल मी तुमच्यासाठी. तुमचे काही प्रश्न असतील किंवा अडचणी असतील तुम्ही बिंदास सरांना विचारा किंवा माझ्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. काहीच अडचण बिंदास, मुलं सगळ्यांसाठी, मोठा भाऊ म्हणून बिंदास कॉल करा, काहीच अडचण नाही. जर नवीन गोष्टी शिकायच्या असतील, नवीन गोष्टी त्या गोष्टीमधून बाहेर पडायचं असतील, नवीन काय पॉसिबिलिटी आहेत ते शोधायचं असेल, खरंच कॉन्टॅक्ट करा. इंटरनेट आहे, वापरा, पण योग्य पद्धतीने. एवढं सांगेल. धन्यवाद आणि अभिनंदन परत एकदा सर्वांचं. धन्यवाद प्रणव. यानंतर नुकताच MPSC मध्ये सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून निवड झालेली आमच्या कॉलेजची माजी विद्यार्थी कुमारी प्रशांती कुंभार हिला मी विनंती करते की तिने शुभेच्छा द्याव्या. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व शिक्षकांना माझा नमस्कार. मला असं वाटत असेल की MPSC मधून सिलेक्शन झाले, क्लास ऑफिसर झाले, पण तसं काही सुद्धा नाही. मी तुमच्याकडेच नक्की आहे. आणि त्या मुलींना होत्या म्हणजे थोड्या वर्षांपूर्वी मी असायचे. आणि प्रत्येकाला स्वतःला कुणाला कमी नाही समजलं पाहिजे, कारण मी कधी विचार पण केला
पहिला नंबर काढेल. कारण प्रत्येकाला वाटत असते की आपल्या पुढचा तो हुशार आहे. त्यामुळे प्रत्येकाला असं वाटत असते की मी कमी आहे दुसऱ्यापेक्षा. पण तसं कोणीच समजलं नाही पाहिजे. आपल्या गोष्टींमध्ये आपण खूप डेडिकेटेड असलं पाहिजे. म्हणजे आपल्याला जे करायचं आहे त्याच्यावर आपण पूर्ण असा फोकस असला पाहिजे. आणि इथले शिक्षक तर प्रत्येक मुलाकडे व्यवस्थित लक्ष देऊन काम करून घेतातच. आमचे सायन्सचे बरेच टीचर आहेत तिथं उपस्थित. त्यामुळं त्यांचा सुद्धा खूप मोठा वाटा आहे माझ्या याच्यामध्ये. कारण 12वीला म्हणजे तिथूनच ठरतं तुम्ही पुढं काय करणार आहे. मग तिथं 12वीमध्ये म्हणजे चांगले मार्क्स पडले एवढे मला अपेक्षित नव्हते. पण ठीक आहे, म्हणजे मला जास्त अपेक्षा होती पण त्यापेक्षा कमी पडले. पण मला मिळाले गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराडमध्ये मला ॲडमिशन मिळालं. इंजिनिअरिंग पूर्ण झालं माझं. आणि त्याच्यानंतर मग मी निर्णय घेतला की मला MPSC मधून काहीतरी मिळवायचं आहे. मग त्याच्यानंतर मी अभ्यास सुरू केला. मी ॲक्च्युली क्लास 1 ऑफिसरसाठी प्रयत्न करत होते. पण थोड्या मार्कानं म्हणजे त्यामध्ये सिलेक्शन झालं नाही. मग त्याच्यानंतर मग क्लास 2 पण क्लास 1 आणि क्लास 2 एका वेळी देत होते. मग त्याच्यामधून माझी सहाय्यक शिक्षण अधिकारी मंत्रालयाचं क्लास ऑफिसर म्हणून नियुक्ती झालेली आहे. पण एकच सांगेल की म्हणजे आधी ज्याला नियुक्ती झाली किंवा त्याला त्या पोस्ट नियुक्ती झाली मला सांगायचं नाही. म्हणजे मी लहान माझी भाऊ बहीण आहेत त्यांना पण मी तेच सांगत असते नेहमी की हा हुशार आहे तो हुशार आहे या गोष्टींवर आपण अजिबात नाही अडकलं पाहिजे. कारण माझ्या वयामध्ये माझ्यापेक्षा जास्त हुशार मुलं म्हणजे होते. असं नाही की मी खूप हुशार होते तेव्हा म्हणून मी आधीच आहे असं तर अजिबात नाही. आणि म्हणजे तुम्ही करू शकताय. तुम्ही जर केलं तर 100% तुम्ही सुद्धा तिथं म्हणजे इथं किंवा ह्याच्यापेक्षा सुद्धा मोठ्या पोस्टला जाऊ शकताय. मी कसं सांगू इच्छिते की न्यूनगंड वाढवायचं नाही आणि अभ्यास करायचा. मला जर सर्टिफिकेट मिळत ना तर तुम्हाला 100% मार्गाने चांगला अभ्यास केला तर तुम्हाला 80% नक्की मिळणार आहे. त्याबद्दल तुम्ही अजिबात म्हणजे शंका बाळगू नका की मला मिळणार नाही की मी हुशार नाही आहे तो हुशार आहे त्याला मिळणार किंवा ती हुशार आहे तिला मिळणार ती गोष्ट अजिबात मनात घेऊ नका. कारण मी माझ्याबद्दल सांगते मी असा विचारच केला नव्हता की माझा पहिला नंबर येईल. म्हणजे प्रत्येकाला हाच उद्देश बाळगून अभ्यास केला पाहिजे की माझा पहिला नंबर येणार आहे आणि मीच रँक असणार आहे. त्याच्या पद्धतीने अभ्यास करा. तुम्हाला सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. तुम्हाला जर असं वाटत असेल की मला कमी मार्क्स आहेत असू दे मी फक्त 11वी-12वी करणार आहे. शक्यतो मुलींचा वाटत असतं की घरचे म्हणजे इतकं मुलींच्या शिक्षणाला सपोर्ट करत नाही. माझ्या घरची पण कंडिशन होती पण जेव्हा तुम्ही काहीतरी करता तेव्हा 100% तुम्हाला घरचे सपोर्ट करणार आहेत. आणि तुम्ही नक्की पुढे जाणार. तुम्हाला सर्वांना खूप 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 शुभेच्छा. शिक्षकांना थँक्यू की त्यांनी मला खूप चांगला सपोर्ट केला आणि मी आज इथं आले त्याबद्दल थँक्यू सो मच.